राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पार पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। त्यानुसार नगरपालिकांची निवडणूक पार पडली आहे आणि महापालिकांची निवडणूकही पार पडत आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूकही या मुदतीच्या आत घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत होते। दरम्यान सगळ्याच जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्या अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती। त्या याचिकेवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलासा देत 15 दिवसांची मुदत वाढवून दिली। आता 15 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्या लागणार आहे। या मुदतीत ज्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायत समित्यांमधील 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली नाही त्या निवडणुका तुम्ही पूर्ण करा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण 50% आत असल्याने तिथे निवडणुका घेण्यास कोणतीही तांत्रिक अडचण नाही। परंतु आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या बाबतीत काय होणार हा संभ्रम अजूनही कायम आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून वाढवून मिळालेल्या मुदतीत या जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा मुद्दा निकाली निघू शकतो का हा देखील एक प्रश्नच आहे। वास्तविक राज्यातील 2 महापालिकांमध्येही आरक्षणाची टक्केवारी 50 पेक्षा अधिक होती, परंतु न्यायालयाच्या निकालाधीन राहून या ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या। तसे काही जिल्हा परिषदांच्या बाबतीत केले जाते किंवा आधी 12 आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतात हे अजून तरी स्पष्ट झाले नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।